खूप सारे मेंटॉर्स, बिझनेस कोच, त्याच्यानंतर गुरु असे वेगवेगळे प्रोग्राम्स करत असतात. तर एक्झॅक्टली आपल्या प्रोग्रामचं वेगळेपण काय आहे मग? तुझं मध्ये एक बोललास ना की त्यांचा एक ऑरा असतो. मी ह्यासाठी उभा आहे की जो माझ्याकडे येईल ना तो मला ब्राईट बघायचा आहे, पहिली गोष्ट. कारण तुम्ही मला म्हणाल की मला स्वतःला ब्राईट व्हायचं नाही, माझी डिपेंडन्सीच नाही त्याच्यावर. ज्याच्यावर माझी डिपेंडन्सीच नाही ते मी कशाला करू? सो मी हा मीडियम म्हणजे माझ्यासाठीचा हा मार्ग आहे की आजच्या जमान्यामध्ये जर माझ्याकडे काही असेल तर तो ह्या कल्चरस्केपच्या प्रमाणे ज्याची लोकांना सवय आहे त्याप्रमाणे प्रेझेंट करा. इथून पुढे मात्र जर स्पेसिफिक आन्सर म्हणायचं झालं तर ते हे आहे की आता असं समज की तुला एखाद्या माणसाने तू एखादा प्रॉब्लेम सांगितला आणि त्यांनी तुला सांगितली की हे XYZ एक देवता आहे, त्याची तू ही उपासना कर. म्हणजे आपल्या लोकल शब्द आहे, लई पॉवरफुल आहे असं लोक म्हणतात. जबरदस्त एक नंबर अनुभव. आता गंमत अशी होते की हे परस्युएडिंग झालं. तू त्याच्या परस्युएडिंगला भाळलास आणि तुला असं वाटायला लागलं की ही उपासना माझ्यासाठी योग्य आहे. नंबर 1. नंबर 2, बिझनेसचा प्रॉब्लेम तू घेऊन जा मार्केटमध्ये. 15 दिवसात तुम्हाला एवढे क्लायंट आणून देतो. कोर्स लॉन्च करायचं हे करा. ही सगळी आहेत ना मुळात टूल आहेत. टूल त्यांच्या जागेवरती परफेक्ट आहेत. शिकवणारे त्यांच्या जागेवर अमेझिंग आहेत, मी स्वतःहून सांगतो. पण आजपर्यंत मी असा कुठलाही कोच बघितला नाही की जो तुम्हाला ती ॲबिलिटी देईल की मला काय शिकायचंय. प्रत्येक जण असं म्हणतो की मी सांगितलेलं कर, तुझं कल्याण होईल. हा इतका म्हणजे ह्याला फारसा चुकीचा शब्द मला असा व्हिडिओवरती वापरता येत नाहीये, पण माझ्या दृष्टीने ही दोघं जण स्वतःची फसवणूक करतायत, देणारा पण आणि घेणारा पण. कारण देणाऱ्याला असं वाटायला लागतं की मी जे सांगतो ते भारी. असं काही नाही आहे. मला लोकांना हे सांगायचंय की पहिल्यांदा हे ओळख की तू किती भारी आहेस, तुझ्यात काय ॲबिलिटी आहे. आणि ज्यावेळेस तू मार्केटमध्ये जाशील त्यावेळेस तुला हे जमलं पाहिजे की कितीही कोणी परस्युएडिंग करू देत, कितीही कोणी भारीची जाहिरात करू देत, कितीही कोणी कुठली कमिटमेंट करू देत, तुझ्याकडे ही क्लिअरिटी पाहिजे. पण मला नाही ना करायचंय, मला उपासना नाही करायची आहे. म्हणजे पूर्वी एकदा असं झालं होतं, अध्यात्मात मी असल्यामुळे मला असं विचारण्यात आलं की तुला मोक्ष हवा का? मी म्हणलं मला नकोय. मला कळू देत ना मला पाहिजे काय पाहिजे ते. उगाचच मी जिथे उपासना करतो तो हर एक माणूस जर मोक्षासाठी जर तरसत असेल तर गरज नाहीये की मी हेच करावं. आणि नंतर मला असं लक्षात आलं की लोकांना हेही कळत नाही. अध्यात्मामध्ये तर खूप मोठा विषय हा. अध्यात्माच्या नावाखाली कुठला अवतार पहिल्यांदा झाला आणि कुठला अवतार नंतर झाला ह्याच्यात अजूनही लोक अडकलेले आहेत. त्या क्रिएटरला काहीही याच्याशी घेणं देणं नाहीये. त्याचं एवढंच म्हणणं आहे की मी एवढं सगळं क्रिएट केलं आणि ते विस्तार पावत राहते. तू जितका एक्सटर्नली चिकित्सा करत बसशील ना तू त्याच्यात हरवून जाणार आहेस. मी लोकांना हे शिकवतोय, माझ्यात आणि त्यांच्यात खूप मोठा ड्रास्टिक फरक हा आहे की मी तुला ॲबिलिटी देणारे ॲज अ ह्युमन बीइंग आणि तुला आठवण करून देणारे की अरे बाबा तू हेस, आता ह्याच्या पुढे तू ते लक्षात ठेवून जग. हा इतका मोठा फरक आहे की मला आज तागायत माझे गुरु सोडून असा एकही माणूस नाही सापडलेला की ज्यांनी मला हे दाखवले की आधी तू स्वतःला ओळख. आणि मग आता स्वतःला ओळख म्हणलं ना की तुला खूप जाहिराती दिसतील, आम ब्रह्मास्मी वगैरे. खरंच असं वाटतं का तुला की हे एवढं सोपं आहे? आम ब्रह्मास्मी,
मीच तो आहे वगैरे. अरे आपल्याला महिन्याला 25,000 कमवता येत नाही आणि कसला आले अहम ब्रह्मास्मी, मला हे कधी कळलेलंच नाही आहे. ग्रॅज्युअली पुढे जा. आधी तुला जे हवंय ते मिळव, मग इव्हॉल्व्ह हो, मग जाणून घे की तू नेमका कोण आहेस. आणि ही जी प्रोसेस आहे ही खूप मोठी जाते. माझा उद्देश हा आहे की मी हे तुम्हाला या पद्धतीने इग्नाईट करणार तुमच्यामध्ये की त्यानंतर तुम्ही विसरायचं म्हणलं तरी विसरू शकणार नाही, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची, तुम्हाला विसरावंच नाही वाटणार. कारण ॲबिलिटी ह्याच्यासारखी सर्वात सुंदर गोष्ट मनुष्याच्या आयुष्यात कुठलीही नाही असं मला वाटतं. मला जर माझी ॲबिलिटी कळली तर म्हणजे तुम्ही मला सांगा, तुला हे माहिती आहे का, प्रकाश आमटे, जा त्यांच्याकडे आणि त्यांना विचार की तुम्हाला तुमचं हे जे सगळं कार्य आहे ना, हे तुम्ही मुंबईत येऊन लोकांना सांगायला सुरुवात करा, आपण इव्हेंट भरू, आपण हे करू, मग तुम्हाला ते मिळेल. ते तुला जेवायला खायला घालतील आणि ते म्हणतील तू जाऊ शकतो. त्याचं कारण त्या माणसाला हे माहिती आहे की मला काय करायचं. सो तुझी कितीही पर्सिवेडिंग तू वापरलं तरी तो माणूस मग तुला उद्धट वाटायला लागतो. ऍक्च्युली तो उद्धट नसतो, तो क्लिअर असतो. मी तुम्हाला 21 दिवसामध्ये हे देणार आहे की ती क्लिअरिटी मी तुम्हाला देणार आहे की मला काय हवंय हे मला एक तर शोधता आलं पाहिजे आणि ते धरून ठेवून या जगामधनं ते प्रोक्यूर करता आलं पाहिजे मला, की माझ्या आवश्यकतेसाठी. म्हणजे मला असं वाटतं की माझी इन्स्पिरेशन अशी झाली की मार्केटिंग आणि सेल्समध्ये मला बाप व्हायचे. तर तुम्हाला हे कळलं पाहिजे की कोणाकडनं शिकायचं, कसं शिकायचं, काय पद्धतीने इम्प्लिमेंट करायचं. जर त्या माणसाकडनं अजून काही एक्सप्लोअर करायचं असेल तर त्याच्यासोबत कम्युनिकेट कसं करायचं, त्याची कुठली टूल्स वापरायची, त्याच्यातली आपल्याला कुठली चांगली. आज परिस्थिती अशी आहे अजिंक्य की हर एक माणूस तुम्हाला सगळं काही शिकवायला बसलेला आहे. आणि जी लोक शिकलं पाहिजे, ज्ञानात भर पाडली पाहिजे असं जे बोलतात ना, ते ऍक्च्युली खूप भयभीत झालेले असतात. काही गरज नाही एवढं ज्ञान घेण्याची. हे जे आहे ना, हे मी तुम्हाला देणार आहे. एका वाक्यात सांगायचं झालं तर 21 दिवसानंतर तुम्हाला कोणी फसवणं हे खूप अवघड व्हायला सुरुवात होईल लोकांना. ते अगदी जो आवडता एक विषय की मला लोक फसवतात वगैरे. डिसअपॉइंटमेंट ही तुम्ही इतकी सहजतेने बाजूला कराल की ते तुम्ही कारणच क्रिएट करणार नाही की ज्यामुळे डिसअपॉइंटमेंट होते. एखाद्या गोष्टीला नाही म्हणायचं असेल तर तुम्ही खूप सहजपणे नाही म्हणाल, तुम्हाला कुस्ती खेळण्याची गरज नाही. एखाद्याला जर हो म्हणायचं असेल तर तुम्ही अतिशय सुंदर हो म्हणू शकता आणि त्या हो मध्ये तुमची कमिटमेंट इन्व्हॉल्व्ह व्हायला सुरुवात होईल. हो, मी 5 वाजता बरोबर आपण भेटूयात, आपण पार्टीला जाऊ. लोक पार्टीला जाण्याची सुद्धा कमिटमेंट पाळू शकत नाही. का होतं असं माहिती का तुला? त्याचं कारण मुळातच डिसिजनच चुकलेला असतो. 4:30 वाजता आठवतं की घरी आपल्याला दळण घेऊन जायचंय, नाही तर पोळी मिळणार नाही, इतकं फालतूकरण असतं. आणि मग खोट्यांचा सिलसिला तुम्ही विचार करून बघा. सगळा सीन जो आहे ना हा इतका डिस्टर्बिंग आहे. पण जर तुझ्यात क्लिअरिटी असेल, तुला जर छान सगळं आठवत असेल, तुझा दिवस जर उत्तम शेड्यूल झालेला असेल आणि जर तू असं ग्रेसफुली वावरत असशील या जगामध्ये, तर तुझ्याकडनं फेक कमिटमेंट दिलीच जाऊ शकत नाही. तू प्रयत्न करून सुद्धा तुला नाही जमणार. 21 दिवसानंतर मी हे देणार आहे आणि माझ्यामध्ये आणि बाकीच्यांमध्ये हा सगळ्यात मोठा फंडामेंटल फरक आहे.